धडाधड उतरणच ना उतरण खालच्या बुडाच्या डेऱ्यावर हातुडीनं हल्ल्यावर अशा एक मेचीवर या 14,000 बराबर पडल्या. हनुमंताने विचार केला या 14,000 एवढी करता तुम्ही आळाच्या लाईन मध्ये टाकता का नाहीये. हनुमंतराय म्हणजे आळाच्या लाईनीत गड्यानो बुडक्यात शेंड्यात बुडके झालेले नाही तर हनुमंतरायने शिपूट खाली घातलं आणि 14,000 असणारा भारा बांधला आणि या ठिकाणी असणारा जय झाला आणि वली भिरकावून सागराच्या ठिकाणी माशाला मगरीला खायला टाकून दिले. अप्पा आपल्याला 10 उसाची मुळी जर उचलायची म्हणलं 10 उसाची उचलता 20 उसाची गुडघ्यावर यावं लागेल ना. 80,000चा भारा समुद्रात फेकून दिला. सगळ्याचा संहार आमच्या हनुमंतरायानं केला. एक माथाडी उरली ती क्रोंचा गेली. ह्या 14,000 गेल्या फक्त एकच राहिली. हनुमंतराय ती तास तत मम माझ्या 14,000 सगळ्या गोळा करून गेल्या बाबाजी आणि पाण्यात फेकून दिल्या. आम्हाला काही वेगळं करणार आहे का. आता माझाच नंबर आहे. काकाची म्हातारी तम करू लागली. हनुमंतराय म्हणले भिवू नको. मी काय सांगतोय भिवू नको. नाही तर मग कसं करायचं का म्हणली न मला न मरायचं कुणालाही भी वाटतं. मरायचं कुणालाही भी वाटतं. ती म्हातारी म्हणली न ग मरायचं. मग मी काय सांगतो आई लंका कुठे. ती म्हातारी म्हणली एवढंच का आणि एवढ्यासाठी इतक्याला मारलं सोयी. अरे काय बाबा तुझ्या वाढीसाठी दुसऱ्याची म्हैस मारली बाबा तू. तुला तेवढ्याच विचारायचं होतं तर कोणी बी सांगितलं असतं ना. त्यांना मारायची काही गरज होती. म्हणले हे असणाऱ्या वाढणारा तुला तेवढंच पाहिजे ना. किरण उडी महाग बघ आणि महाग बघितल्यानंतर जे दिसन तीच लंका. हनुमंतरायने असणारा पाठीमाग उड्डाण केलं आणि पाहताय तिथे लंका दिसू लागली. असं असणारा उड्डाण करून त्या लंकेचं शोध अभंगाचं 3रं चरण. जाळी येली लंका हनुमंतरायने उड्डाण केलं. लंका असणारी गुप्त होती. चौकोन सागर होता. सगळी तटबंदी होती. सगळी फौज होती. त्या लंकेचा शोध लावला. असं केल्याच्या नंतर ती लंका या ठिकाणी असणारा चित्त सगळं अधर्मानं भरलेलं. जिथालचा राजाच अधर्माचा पुरस करताय त्याच नगर काही पवित्र असेल का काय. जिथालचा राजाच असणारा अधर्माचा पुरस करताय त्याच नगर सुद्धा अपवित्र आहे ना. म्हणजे आम्ही कशाला आलो. आम्ही वैकुंठवासी आलो या